तर भाजप नेते गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचलंय। एकनाथ खडसेंना गुलाब देताना प्रफुल्ल लोढाचा फोटो व्हायरल झालाय। मंत्री गिरीश महाजनांनी हा फोटो पोस्ट करत एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ खडसे, काय ही तुझी व्यथा असं म्हणत महाजनांनी टोला लगावला। तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत असा सवाल महाजनांनी विचारलाय। लोढांसोबत असलेल्या फोटोवरनं ये रिश्ता क्या कहलाता है असा उपरोधिक सवाल महाजनांनी विचारलाय। तर मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचा फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करत टीका केली। बघा, आता त्यानंतर एकनाथ खडसेंनी फेसबुक पोस्ट करत महाजनांवर आरोप करत सवाल उपस्थित केले। गिरीश महाजन, आज सकाळी तुम्ही हा फोटो फेसबुकवर व्हायरल केला होय। या फोटोमध्ये गाडीत मीच बसलोय आणि लोढाच मला रस्त्यात फुलं देऊन माझं स्वागत करताय, कारण तेव्हा लोढा मला तुमच्या कारनाम्यांची सीडी देणार होता, त्यामुळे पुढे तुम्ही उघडे पडणार होता। आता यातील धोका ओळखूनच तुम्ही लोढांची ट्रायडंट हॉटेलमध्ये 3 महिने सेवा केली आणि त्याची मनधरणी केली आणि त्याला पुन्हा पक्षात घेतलं। राहिलं माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल, जर तुमच्यात हिम्मत असेल तर तुमची दिल्लीत पत असेल तर सरळ सीबीआय चौकशी होऊन जाऊ द्या। दूध का दूध, पाणी का पाणी दिसेल। हे ओपन चॅलेंज आहे तुम्हाला। BHR मध्ये जर ठेवी पावत्यांचे सेटलमेंट करून कर्ज भरणारे दोषी असतील तर रकमेच्या बदल्यात 70% ठेवींच्या पावत्या जमा करून लिलावात कवडीमोल भावाने प्रॉपर्टी घेणारेही तितकेच दोषी नाहीत का, अशी पोस्ट खडसेंनी फेसबुकवर केली। प्रफुल्ल लोढा यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांचं षडयंत्र असून गिरीश महाजन यांना बदनाम करण्यासाठी कट रचला जातोय असा खळबळजनक आरोप जो आहे तर प्रफुल्ल लोढांचा मुलगा पवन लोढा यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे प्रफुल्ल लोढांच्या कुटुंबियांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली। या भेटीवरनं आता एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली। या प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदार हे आता नष्ट केले जाण्याची भीती देखील एकनाथ खडसेंनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे लोढा प्रकरण पोलिसांकडून काढून सीबीआयकडे देण्याची मागणी जी आहे ते एकनाथ खडसे यांनी केली। पोलिसांच्या ताब्यामध्ये प्रफुल्ल लोढा आहे आणि जरी प्रफुल्ल लोढाने काहीही पोलिसांसमोर देण्याचा प्रयत्न केला, त्याच्याजवळ आहे ते किंवा त्याच्या संदर्भामधली माहिती दिली, त्याने ती जी तो सांगत होता की ट्रायडंट हॉटेलला काय झालं मला माहिती आहे, ती अशा स्वरूपाची माहिती जरी मिळाली तरी ती आता पब्लिकली येईल याची खात्री वाटत नाही। पोलिसच ते सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील। त्याच्यामध्ये मंत्र्यांचे नाव आहेत, वरिष्ठ IPS IAS अधिकाऱ्यांचे नावं दिसत आहेत। त्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटकडून निष्पक्षपातीची चौकशी होईल। याची आता सीबीआयच्याच माध्यमातून चौकशी करावी, सत्य बाहेर आणावं। ते एकदम चुकीचं म्हणताय खडसे। त्यांना फक्त आता पब्लिसिटी स्टंट पाहिजे। त्या माणसाला आता अटेन्शन कोणीच देत नाही। एकनाथराव खडसेंना अटेन्शन कोणीच देत नाही, त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे। त्याच्यामुळे ते गिरीश महाजन सारखा मोठा नेता आहे त्याच्यावर आरोप करत आहे, दुसरा काहीच विषय नाही।